आणखी एक मोठी बातमी समोर येते। मुंबईमध्ये शिवडी लालबागमध्ये धीम्या गतीने मतमोजणी सुरू आहे। या दोन्ही भागामध्ये मतमोजणी ही धीम्या गतीने सुरू आहे। 3 तासात फक्त 2 वॉर्डची मतमोजणी झाली आहे तिथे। त्यामुळे लालबाग परळच्या वेगवेगळ्या वॉर्डकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण मराठी बहुल एरिया, मराठीचा नारळ ठिकाणी दिला गेलेला होता। त्यामुळे लालबाग परळमध्ये कोणाचा म्हणजे मराठी जनांचा कौल हा कोणाच्या बाजूने जातोय, कोणाच्या पारड्यात तो पडतोय, हे खरं तर आजच्या निकालातून स्पष्ट होणार आहे। त्यामुळे शिवडी लालबागमध्ये धीम्या गतीने मतमोजणी जी आहे ती केली जाते। त्या मतमोजणीतनं आपण जर पाहिलं तर 3 तासात फक्त 2 वॉर्डची मतमोजणी जी ती पूर्ण होऊ शकलेली आहे। त्यामुळे काही फेऱ्या बाकी आहेत। होणाऱ्या फेऱ्यांबद्दल ईव्हीएमच्या मतमोजणीनंतर सगळं चित्र जे आहे ते स्पष्ट होईल। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता क्षणाला आपल्या बरोबर आहे। उदय, लालबाग शिवडी सगळ्यांचं लक्ष आहे आणि त्यामुळे इथं मतमोजणी जी ती धीम्या गतीने होताना दिसते, नेमकं कारण काय? विशाल, आपण पाहतोय लालबाग शिवडी विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 वॉर्ड आहेत। त्या 6 वॉर्डची मतमोजणी इकडे होणार आहे। मात्र सकाळी 10 वाजता ज्या मतमोजणीला सुरुवात झाली, सर्वात आधी टपाल जी आहे, टपाल मतांची मतमोजणी सुरू झाली। मात्र अतिशय धीम्या गतीने मतमोजणी जी आहे ती सुरू झालेली आहे। आतापर्यंत फक्त 200 क्रमांकाचा वॉर्ड आणि 201 क्रमांकाचा वॉर्ड यांचीच फक्त मतमोजणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। अद्याप बाकीचे 4 वॉर्ड जे आहेत ते 5 वॉर्ड जे आहेत ते अजून बाकी आहे। त्यांची मतमोजणी कधी होणार या संदर्भात प्रश्न विचारले जात आहेत, कारण याच मतमोजणी केंद्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणात सर्वच पक्षांचे कार्यकर्ते जमा झालेले आहेत। अतिशय धीम्या गतीने म्हणजे फक्त 3 तासांमध्ये 2 वॉर्डची मतमोजणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। त्यामुळे काहीसा एक राज जो आहे तो व्यक्त केला जात आहे। तू जसं म्हणालास की इतरही वॉर्ड आहे त्याची मतमोजणी होणं फार आवश्यक आहे किंवा ते होणं बाकी आहे। बघूयात, आपण वाट बघूयात की काय नेमका या ठिकाणी निकाल समोर येतोय। विशाल सर, आणखी एक मोठी बातमी, प्रवीण दरेकरांचा भाऊ हा विजयी झालेला आहे। ही मोठी बातमी आपण बघतोय। प्रवीण दरेकरांचा भाऊ विजयी झालाय। प्रवीण दरेकर स्वतः आमदार आहेत आणि त्यांनी त्यांच्या भावाला विजयी करण्यामध्ये निश्चितच मदत केली आहे। प्रवीण दरेकर यांचा भाऊ प्रकाश दरेकर हे विजयी झाले। प्रवीण दरेकरांचा भाऊ प्रकाश दरेकर विजयी झाले तर कोपर खरेड्यातनं सागर नाईक बघा, नाईक फॅमिलीतला आणखीन एक मेंबर, एक सदस्य सागर नाईक जे म्हणजे गणेश नाईकांचे पुतणे, हेच ते सागर नाईक हे जे यापूर्वी महापालिकेत खरं तर वेगवेगळ्या नगरसेवक म्हणून वेगवेगळ्या पदांवरती राहिलेले आहेत। त्यामुळे सागर नाईकचा कोपर खरेड्यातनं विजय झाल्याचं कळतंय। पुन्हा एकदा टांगापलटी घोडे फरार तसं झालेलं आहे। गणेश नाईक यांचे पुतणे सागर नाईक यांचा विजय झालेला आहे कोपर खैरनेमधून। त्यामुळे जी काही उघड लढत होती गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे, त्यामध्ये गणेश नाईक हे विजयी झाल्याचं चित्र आता तरी दिसून येत आहे। त्यांनी जे ठामपणे म्हणलेलं होतं, मुंबईत बघा, मुंबईत वॉर्ड क्रमांक 156 सेनेच्या अश्विनी या विजयी झाल्याचं कळतंय। सेना उबाटाच्या संजना कासलेंचा पराभव झालेला आहे। वॉर्ड क्रमांक 156 मध्ये सेनेच्या अश्विनी माटेकर या विजयी झालेल्या आहेत आणि तिथेच शिवसेना उबाठा पक्षाच्या ज्या उमेदवार होत्या त्यांचा त्या वॉर्डमध्ये पराभव झालाय। संजना कासले या त्यांच्या विरोधात उभ्या होत्या, त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्याच वॉर्डमधून अश्विनी माटेकर या विजयी झालेल्या आहेत। वॉर्ड क्रमांक 156 मधली ही आकडेवारी आपण बघतोय। त्यामुळे मुंबई महापालिकेच्या बाबतीत आता फारसं बोलण्यासारखं या अर्थाने राहिलेलं नाहीये। वेगवेगळे जे काही ठिकाण आहेत, वॉर्ड आहेत, त्याचे खरं तर निकाल येणं बाकी, त्याच्यावरती सगळ्यांचं लक्ष आहे। तर आणखी एक मोठी बातमी, कोल्हापूर मधून पुरेपूर कोल्हापूर शिवसेना उबाठाने आपलं खातं कोल्हापूरमध्ये उघडलेलं आहे। प्रभाग 15 मधनं प्रतिज्ञा उतुरे या विजयी झालेल्या कोल्हापूरमध्ये शिवसेना उबाटानं आपलं खातं जे ते अखेर उघडलेलं आहे। तिथं भाजपची आघाडी आहे। कोल्हापूरमध्ये आपण बघतो महाडिक गटाने जोर लावलेला होता। खरं तर तिथं पक्षांमध्ये लढाई असण्यापेक्षा गटांची लढाई, स्थानिक गटांची लढाई। जनतेमध्ये आमची जी ओळख आहे ती ओळख निश्चित आम्ही कायम ठेवण्याचा प्रयत्न करू। आपल्या माध्यमातून पुन्हा त्या मायबाप जनतेला हात जोडून मी त्यांचे आभार मानतो। सगळ्या शिवसैनिक, मनसैनिक, राष्ट्रवादीच्याही सर्व आणि मला सहकार्य करणारे माझे अनेक हितचिंतक यांचे आभार मानतो। विशेषमध्ये त्या समोरच्या पक्षात देखील अनेक आमचे अनेक लोक मला त्यांना वाटत होतं की निशिकांत शिंदे निवडून यावं, त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। धन्यवाद। आणखी एक मोठी बातमी, मुंबईत वॉर्ड क्रमांक 156 मध्ये सेनेच्या अश्विनी वाटेकर विजयी झालेले आहेत। या ठिकाणी जर आपण पाहिलं, इथे शिवसेना उबाठा पक्षाच्या संजना कासलेंचा पराभव झालाय आणि या वॉर्ड मधून शिवसेनेच्या उमेदवार अश्विनी माटेकर
या वॉर्ड क्रमांक 156 मधून विजयी झाल्याचं आपण पाहतो. या लढतीकडे देखील सगळ्यांचं लक्ष होतं. 156 असेल, इतरही काही वेगवेगळे वॉर्ड असतील, त्याकडे लक्ष असताना 156चा निकाल समोर आलेला आहे. सेना उबाठाच्या संजना यांचा पराभव. तर अमरावतीमध्ये काँग्रेस 13 जागांवर आघाडीवरती असल्याचं कळतंय. काँग्रेसने आपली शक्ती जी आहे काही ठराविक पॉकेट्समध्ये ती कायम असल्याचं या निवडणुकीत दाखवून दिलेलं आहे. भाजप अमरावतीमध्ये 6 जागांवर आघाडीवर आहे, त्याचबरोबर राष्ट्रवादी केवळ 3 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याचा तेवढा परिणाम अमरावती मध्ये झालेला दिसून पण येतो. काही ठिकाणी त्यांनी डेंट केला असं आपण म्हणू शकतो. भाजप 6 जागांवरती आघाडीवरती आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस केवळ 3 जागांवर आघाडीवर असल्याचं कळतंय. तसं बघायला गेलं तर खोडके परिवाराने अमरावतीमध्ये जोरदार जोर लावलेला आणखी एक होता. मोठी बातमी, नवी मुंबईमध्ये भाजप सत्ता स्थापनेच्या दिशेने आपली वाटचाल करते. नवी मुंबईमध्ये त्याच्यामुळे पुन्हा एकदा म्हणावं लागेल की टांगा पलटी घोडे घोडे फरार. फरार. फरार नाही तर बेपत्ता असं जे काही गणेश नाईक न्यूज 18 मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हणालेले होते.